मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। आधी पुनर्वसन मगच धरण। बेलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांचा विरोध। खामगाव वासियांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। बांधकाम त्वरित न थांबवल्यास मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा दिला इशारा। नंदुरबार तालुक्यातील बेलाडी धरणाला खामगाव ग्रामस्थांनी विरोध दर्शविलेला असून बांधकाम त्वरित थांबवण्यात यावे या मागणीसाठी गावातील ग्रामस्थ बुधवारी गावात मोठ्या प्रमाणावर एकत्र जमा झालेले होते। आधी पुनर्वसन करा मगच धरण बांधा अशा घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आदिवासी विभागामार्फत पुनर्वसनाची मागणी करण्यात आली। धरणाचे काम न थांबवल्यास मुंबईत मंत्रालयावर पायी धाक देण्यात येईल असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला। बुधवारी खामगाव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेट्टी यांना निवेदन सादर केले। त्यात म्हटले, खामगाव गावाचा योग्य असा पुनर्वसनाचा निर्णय न घेताच आता धरणाच्या भूमिपूजनानंतर तब्बल 15 वर्षांनंतर धरणाची उंची थोड्या प्रमाणात कमी करून बांधकाम सुरू केले आहे। त्यामुळे धरणाचे काम पूर्ण झाल्यावर त्यात साठणाऱ्या पाण्याचा वेढा गावाचा चारही बाजूने राहणार आहे। या थांबणाऱ्या पाण्यामुळे गावात नेहमीच साप, विंचू यांच्यासह वेगवेगळ्या जंगली प्राण्यांचा कायम गावात वावर राहणार असून हा पाणीसाठा नदीचा पाण्याचा असल्याने डास मच्छराचा वावर वाढून गावात डेंग्यूचे रुग्ण वाढतील। तसेच गावालगत असणाऱ्या छोट्या मोठ्या संरक्षण भिंतीमुळे 4 महिने गावात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहण्यासाठी कोठेच जागा नसल्याने गावात कायम दलदल राहील। या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। यावेळी खामगावचे शिष्टमंडळात ग्रामपंचायत सदस्य राजेश भील, बापू ठाकरे, भरत मोरे, विष्णू भील, अजय भील, दीपक भील, संजय वळवी, संजय पाटील, अजित भील, विनेश भील, श्रीनाथ भील, भास्कर पाटील, दाजू वसावे, रवींद्र मोरे, सुभाष मोरे, किसान भील, रमेश पाडवी, सागर पाडवी, सनी पाटील यांचा समावेश होता। सप्तनगरी न्यूज ब्युरो, नंदुरबार। आमचे मुख्य कारण आहे खामगाव गावाचे पुनर्वसन करण्यात यावे असे निवेदन आम्ही कलेक्टर मॅडमांना दिले आहे। तरी खामगाव गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर करण्यात यावे ही विनंती मॅडमांना केली आम्ही। गावाच्या चौपेर पाणी असणार आहे तरी रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे। 16 वर्षापूर्वी बिलाडी धरणाचं भूमिपूजन करण्यात आलं। त्यात आमचं खामगाव पुनर्वसन जात होतं। आज त्यासाठी आम्हाला 14 हेक्टर 65 विरचक शिवारात जागाही भेटलेली आहे। पण आज प्रशासनाने त्या धरणाची काही प्रमाणात उंची कमी करून गावाचं पुनर्वसन करण्यात नाही करायचं असं त्यांनी प्रस्ताव केला असेल आणि ते काम चालू केलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्या गावाला अजिबात सर्व चौबाजूने पाणी असल्या कारणाने गावात रोगराई पसरेल, म्हणून आमच्या गावाचं पुनर्वसन करण्यात यावं। ते पुनर्वसन लवकर त्यासाठी आम्ही लवकरात आता जर जिल्हाधिकाऱ्यांनी लवकर निर्णय घेतला नाही तर आम्ही खामगाव तर आदिवासी विकास मंत्री माननीय अशोक उईके साहेबांकडे पायी मुंबईपर्यंत या मागणीसाठी जाणार आहोत लवकरच। त्यामुळे शासनाने लवकर दखल घेऊन आमच्या गावाचा पुनर्वसन प्रश्न लवकरात लवकर मिटवावा अशी आम्ही विनंती करण्यासाठी इथं आलोय।